नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो बघा, हा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत की संच मान्यतेच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने जो 15 मार्च 2024 रोजी शासन निर्णय घेतला होता, या शासन निर्णयाच्या संदर्भात अनेक शिक्षक संघटना या कोर्टात गेल्या होत्या की हा जो शासन निर्णय आहे यामुळे शिक्षक भरतीवर किंवा शिक्षकांच्या संख्येवर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे कोर्टामधून याचा काय जो निकाल आलेला आहे तो आपण यामध्ये जाणून घेणार आहोत। बघा, या ठिकाणी हायकोर्टाचा निकाल आलेला आहे आणि हायकोर्टाचा हा 52 पानाचा जवळपास हा निकाल आहे। हा अगदी थोडक्यात आपण सगळे डिटेलपणे जाणून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा जो 15 मार्च 2025 चा संच मान्यतेच्या संदर्भात घेण्यात आलेला निर्णय आहे, यामुळे शिक्षकांच्या भरतीवर परिणाम होणार आहे का, शिक्षक अतिरिक्त होणार आहे का, खरंच घाबरून जाण्यासारखी परिस्थिती आहे का? याचं कारण असं की जिथे विद्यार्थ्यांची संख्या ही पूर्वी 20:2 या शिक्षकाच्या प्रमाणामध्ये होती, म्हणजे 20 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक चालून जायचे, पण आता मात्र या ठिकाणी निकष बदलण्यात आलेले आहे, संरचनात्मक बदल झालेले आहेत, नवीन शाळा ज्या आहेत सुरू करण्याच्या बाबतीत सूचना वेगळ्या आलेल्या आहेत, किंवा ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे अशा ठिकाणच्या शाळांचं अस्तित्व आणि तिथल्या असलेल्या शिक्षकांचं अस्तित्व हे आता खरोखर धोक्यामध्ये आलेलं आहे का? या सगळ्या गोष्टींविषयी जी चर्चा आहे त्यात सगळ्यांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत मित्रांनो, म्हणून तुम्ही व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। सगळी माहिती आपण डिटेलपणे अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑन करा, जेणेकरून नवीन अपडेट्स शिक्षक भरतीच्या संदर्भात, पवित्र पोर्टलच्या संदर्भात किंवा शिक्षक पात्रता परीक्षा यांच्या संदर्भात तुम्हाला मिळत जाते। चला तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। बघा मित्रांनो, संच मान्यतेचा हायकोर्टाचा निकाल आलेला आहे आणि हा हायकोर्टाचा निकाल हा महाराष्ट्र शासनाच्या बाजूने लागलेला आहे। होय मित्रांनो, ज्या शिक्षक संघटनांनी या निकालाच्या विरोधात या शासन निर्णयाच्या विरोधात अपील केलेली होती त्यांना मात्र या ठिकाणी निराशा मिळालेली आहे। याचं कारण असं की हा निर्णय जो शासनाचा निर्णय आहे त्याच्या बाबतीत त्यांच्या बाजूने लागलेला आहे। बघा, आता ही जी शासन मान्यता आहे ही जर लागू झाली तर त्याचे काय परिणाम होणार आहे? मित्रांनो बघा, खरंच याचा शिक्षक भरतीवर परिणाम होणार आहे का, जागा कमी होणार आहेत का, आणि आता जी TIT ची परीक्षा दिलेली आहे ते जे अभियोग्यता धारक शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करत आहेत तर त्यांच्यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषद शाळांच्या जागा कमी होणार आहेत का? ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या 0 ते 10 आहे त्या ठिकाणी जे शिक्षक आहेत त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षकांना नोकऱ्या देण्यात आलेल्या आहेत, मग तिथल्या शिक्षकांचं काय होणार आहे? तसेच RT ऍक्टचं उल्लंघन या शासन निर्णयाने झालं आहे का? ही सगळी माहिती आपण इथे जाणून घेत आहोत। बघा, आता सर्वात अगोदर आपण इथे जाणून घेऊया की TIT 3 2025 म्हणजे टेट 3 ची परीक्षा झाली आहे, तर पवित्र पोर्टलवर जिल्हा परिषदच्या जागा कमी होतील का? तर मित्रांनो, या बाबतीत माहिती अशी आहे की हा जो GR आहे या GR मध्ये काय निकष सांगितलेले आहेत की 40 विद्यार्थ्यांमागे आता 1 शिक्षक असायला पाहिजे, आणि 2 शिक्षकासाठी साहजिकच आहे 40 2 80 म्हणजे 81 है ना, एवढे विद्यार्थी 41 विद्यार्थी अशी जी संख्या आहे ती लागणार आहे। म्हणजे पूर्वी बघा, तुम्ही बघू शकता या ठिकाणी 20:2 हे प्रमाण होतं, आता ते 40:1 झालेलं आहे। त्याच्यामुळे काय, साहजिकच जी पटसंख्या ज्या ठिकाणी कमी आहे त्या ठिकाणच्या शाळांवर जो शिक्षक आता 40:1 या प्रमाणात जर लागू झाला तर तो अतिरिक्त ठरू शकणार आहे मित्रांनो। मग अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं काय? तर घाबरून जाण्यासारखी परिस्थिती आहे का? तर मित्रांनो, शिक्षक अतिरिक्त होऊ शकतात, ही गोष्ट खरी आहे, परंतु त्यांना घाबरून जाण्याचं कारण नाहीये, कारण हे जे समायोजन आहे हे मात्र तुर्तास एकदम घाईने होणार नाहीये। समजा आता हे जे नोव्हेंबर महिना चालू आहे आपला, तर नोव्हेंबर महिन्यामध्येच हे ऍक्शन घेण्यात येईल का? तर नाही, हे सत्र कंप्लीट होईल, त्याच्यानंतर सत्राच्या शेवटी अतिरिक्त शिक्षकांच्या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहेत मित्रांनो। मग आता त्या ठिकाणी जे सध्या 0 ते 10 अशी पटसंख्या असलेल्या शाळा आहेत, 0 ते 10 पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये आता शिक्षक नव्हते, परमनंट शिक्षक नव्हते, तर तिथे कंत्राटी शिक्षकांना नेमणुका देण्यात आलेल्या होत्या। मग त्या कंत्राटी शिक्षकांना देखील तात्पुरता
तात्पुरता दिलासा या ठिकाणी दिलेला आहे. याचं कारण असं की नवीन शिक्षक जोपर्यंत या पोर्टलच्या माध्यमातून तिथे जॉईन होत नाहीत तोपर्यंत तिथले जे काही परमनंट टीचर्स आहेत ते आणि खाजगी म्हणजे कंत्राटी स्वरूपातील शिक्षक हे जॉबवर राहणार आहेत मित्रांनो. आणि काही संघटनांचं असं म्हणणं होतं की हा जो 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा शासन निर्णय आहे यामुळे राईट टू एज्युकेशनचं उल्लंघन होत आहे. परंतु हायकोर्टाने याचा रीतसर अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं की राईट टू एज्युकेशन हा विद्यार्थ्यांच्यासाठी आहे. विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊनच हे निर्णय शासनाने घेतलेले आहेत. त्यामुळे या निर्णयामध्ये संच मान्यताचा जो GR आलेला आहे त्याच्यामध्ये कुठेही राईट टू एज्युकेशनचं व्हायलेशन होताना दिसून येत नाही असं माननीय हायकोर्ट यांनी सांगितलेलं आहे. मग आता नवीन संच मान्यता लागू झाली, आता शिक्षक अतिरिक्त होणार, जागा किती येतील हे तर बघावं लागेल. याचं कारण काय की आता प्रत्येक ठिकाणी जे काय शासनाने शिक्षक नेमणुका दिलेल्या आहेत म्हणजे अगोदरचे जे कार्यरत शिक्षक आहेत तिथे जर पटसंख्या कमी असली तर काय होणार आहे, 20 पेक्षा कमी जिथे विद्यार्थी संख्या आहे तिथे एक शिक्षक राहणार आहे की नाही. अशा प्रकारे जर हे संच मान्यतेचं धोरण लागू केलं तर मग तिथे 2-2 शिक्षक ज्या ठिकाणी होते तिथे पटसंख्याच कमी आहे तर तिथले शिक्षक आता वेगळे होणार आणि या शिक्षकांना इतर ठिकाणी समायोजन करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया आता पुढे चालू होणार आहे. मग असं जर झालं तर त्याचं येणाऱ्या शिक्षक भरतीवर परिणाम होईल का, तर निश्चितच आपण असं म्हणू शकतो की ज्या पूर्वीच्या संच मान्यतेचं जे काही धोरण होतं त्याच्यामध्ये विद्यार्थी शिक्षकांचं प्रमाण कसं होतं, हे जास्त शिक्षक संख्या असण्यास फेवरेबल होतं. पण आता इथे विद्यार्थी शिक्षक प्रमाणच जर असं 40च जर झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता ना, तर मग त्या ठिकाणी शिक्षकांची जी पदं आहेत तीच मुळात काय होणार आहे, कमी होणार आहेत. जी रिक्त जागा आपण म्हणत होतो की एवढ्या ऑलरेडी रिक्त जागा आहेत ते जुन्या संच मान्यतेच्या धोरणानुसार होतात. मग ह्या रिक्त जागाच ऑटोमॅटिक काय होणार आहेत, कमी होणार आहेत. आणि हा निर्णय या ठिकाणी शिक्षकांची संख्या कमी करणारा आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. याला आपला विरोध नाहीये, परंतु कारण या निर्णयाला हायकोर्टाने आता रीतसर परवानगी दिलेली आहे. त्यामुळे या निर्णयाला आपण हायकोर्टात चॅलेंज करून देखील आता काही आउटपुट मिळालेलं आहे का, नाही मिळालेलं आहे. बघा मग आता खाजगी शिक्षण संस्था आहेत यांच्या भरतीवर काय परिणाम होईल की ज्या खाजगी शिक्षण संस्था आहेत यासाठी कोर्टाने तर ऑलरेडी आदेश दिलेला आहे की पोर्टल शिवाय आता भरती होणार नाही. म्हणून पोर्टलच्या माध्यमातूनच जर सगळ्या खाजगी शिक्षण संस्थांना जागा भरायच्या असतील तर ऑब्व्हियसली पोर्टलवर जागा कशा येणार आहेत, जास्त येणार आहे. कुठल्याही बॅकडोर एंट्रीज त्या ठिकाणी होणार नाही. इतर कोणत्याही गोष्टीने शिक्षक भरती जी होत होती ती आता इथे थांबून जाईल आणि त्यामुळे काय होणार आहे की पोर्टलवर जागा ह्या खाजगी शिक्षण संस्थांच्या जास्त येऊ शकतात. जिल्हा परिषद ज्या शाळा आहेत, ज्या आश्रम शाळा आहेत किंवा ज्या खेड्यामधील तांड्यामधील वस्तीमधील शाळा आहेत त्या ठिकाणी मात्र ह्या शिक्षकांच्या जाग्यांचं प्रमाण कमी होऊ शकते. ह्याचं काय कारण आहे, कारण तिथे ऑलरेडी दुर्गम भागामध्ये विद्यार्थ्यांचीच उपलब्धता नाहीये. मग पटावर विद्यार्थीच नाहीये तर मग शिक्षक कशाला, हा देखील एक प्रश्न निर्माण होतो. त्याच्यामुळे जिल्हा परिषदांच्या दुर्गम भागातील आश्रमशाळांच्या वाड्या वस्ती तांडे इतर भागातील ज्या शिक्षण संस्था आहेत किंवा शाळा आहेत, आस्थापना आहेत, त्यांच्या जागा देखील आता कमी येऊ शकतात. अशा प्रकारची माहिती या संच मान्यतेच्या बाबतीत आपल्याला दिसून येते. पेसा क्षेत्राच्या बाबतीत बघा, आता पेसा क्षेत्र आहे, ऑलरेडी मागेच आपण आपल्या व्हिडिओवर माहिती टाकलेली होती की राज्यामध्ये आणि देशामध्ये पेसा क्षेत्राच्या भरपूर जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत. तर त्यांचा याच्यावर जो काही फार परिणाम होणार नाही, कारण त्या रिक्तच आहेत ऑलरेडी जागा. म्हणून जे त्यामधून अप्लाय करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सफिशियंट जागा येऊ शकतात. आता शहरी भागातलं काय, शहरी भागामध्ये पटसंख्येची फारशी अडचण येते का, नाही. मग जिथे पटसंख्या आहे तिथे शिक्षक अतिरिक्त होणारच नाही. जिथे पटसंख्येसाठी अडचण येते म्हणजे विद्यार्थ्यांची संख्याच कमी आहे त्या ठिकाणी मात्र शिक्षकांची पदं धडाधड कमी होताना दिसून येत आहे. मित्रांनो बघा, आता आणखीन एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायची आहे की जे आपले आमदार बंब साहेब आहेत यांनी देखील एक मागणी केलेली आहे. आणि ही मागणी काय आहे
की ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा हे पास झालेले असतील विद्यार्थी, तर त्यांना प्रमाणपत्र धडाधड वाटून देऊ नये. याचं कारण कसं की मागच्या काळामध्ये टीईटीच्या बाबतीत जो घोटाळा झाला होता, तर तो तसा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी आमदार बंब यांनी एक मागणी केलेली आहे की तुम्ही जी टीईटीची परीक्षा देणार आहात त्याची कार्बन कॉपी असणाऱ्या विद्यार्थ्याजवळ ज्यावेळेस प्रमाणपत्र घेण्यासाठी शिक्षण डिपार्टमेंटकडे विद्यार्थी जातील, तर त्यावेळेस प्रमाणपत्र देताना ही OMR शीट म्हणजे स्टुडंटची रिस्पॉन्स शीट बघून मार्क बघायचे आहेत की जर त्या परीक्षेत त्याला तेवढेच मार्क मिळाले जेवढे की त्याच्या कार्बन कॉपीनुसार त्याला मिळालेले, तर त्याची परीक्षा ही व्हॅलिड झालेली आहे आणि त्याने खरोखर तेवढे मार्क मिळवलेले आहेत हे सिद्ध होते, म्हणून त्याला ते प्रमाणपत्र देण्यात यावं. पण जर एखाद्या उमेदवाराला पासिंग पेक्षा जास्त मार्क मिळाले, पासिंगचे मार्क मिळालेले आणि OMR शीट मध्ये त्याचे पासिंगचे मार्क मिळालेले नाहीत, मग इथे कुठेतरी गडबड झालेली लक्षात येत आहे. अशा प्रकारची मागणी आमदार बंब यांनी या ठिकाणी केलेली आहे. ही देखील एक महत्वाची अपडेट यामधून मी तुम्हाला शेअर करू इच्छित होतो. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही एक अपडेट बघितली, तर तुम्हाला या अपडेट बद्दल काय वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की नोंदवा. आणि संच मान्यतेचा हा जो नवा GR आहे हा लागू झालेला आहे, या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय, याचे शिक्षक भरतीवर जे परिणाम होऊ शकतात हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहे. शासनाचा निर्णय आहे, कोर्टाचा आदेश आहे, त्यामुळे कोर्टाचा आदेश आपण सर्वांनी पालन करणे हे आपलं कर्तव्य आहे, ही आपली संवैधानिक जबाबदारी आहे. परंतु या ठिकाणी जे काही शिक्षक संघटना आहेत यावर काय प्रतिक्रिया देतील हा आता येणारा काळच आपल्याला सांगणार आहे. कारण कायदेशीर अपील करण्यासाठी अजून एक मोठा पर्याय जो की सुप्रीम कोर्ट आहे हा बाकी आहे. तो जर मार्ग या ठिकाणी संघटनांनी निवडला तर होऊ शकते यामध्ये भविष्यात आणखी देखील बदल होऊ शकतात. म्हणून तुर्तात घाबरण्याची काही आवश्यकता नाही मित्रांनो. आणि अशाच प्रकारचे जे काही महत्वाचे इन्फॉर्मेशन आहे ही मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा एकदा विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑन करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स मिळत जाते. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.